जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. श्री नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळी वने गुप्त झाले, गुरुचरित्री ती कथा. पुढील लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे, धुंडिली बहुत पट्टणे तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादिसिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद, लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचपा मोदी यांचे घरी, बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, तो येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी, दोघांची बैसवणी दोघांवरी तिसरी वरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले त्या लागुनी, आम्ही कर्दली वनांतुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरी स्नान, स्थळे पाहिली परमपावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनिया मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासूनी या नगरात आनंदे आहोत नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकोनिया ऐशिवाणी उभयंता संतोषले मनी, मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठोनी उभयंता. 12 वर्षे मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदा वास अरण्यात बहुधा न येती गावात, जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती.
कोणी काही आणून देती, तेची महाराज भक्षिती. क्षणैकर राहुनी मागुती, अरण्यात जाती उठवणी. वेडा बुवा तयांप्रती, गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेणती, परब्रह्म स्वरूप हे. त्या समयी नामे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार, सोलापुरी जाहला. ते जाणूनी अंतर्गुण, स्वामींसी मानिती ईश्वर समान. परी दुसरे अज्ञजन, वेडा म्हणूनी लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयांचे. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे आकंठ. भवभयांचे अरिष्ट, तेणे चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, द्वितीय अध्याय घोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभम अस्तु.